सांगली लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या दौऱ्याच्या जत तालुक्यातल्या दुसऱ्या दिवशी आज सांगता सभा म्हणून विरुळ येथे आयोजित आजच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय अविनाश काका, आपल्या गावचे नेते, आपल्या तालुक्याचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय पीएम काका, तालुक्याचे नेते विक्रम दादा, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष डोकली वकील साहेब, तालुका अध्यक्ष आम्हाला बिरादर, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक पाटील, तानाजी बोराडे, बाबासाहेब तात्या कोडर, अज्ञान पाटील, सुरेश दादा शिंदे, सिद्धू अण्णा शिरसाट, रामण्णा तंती, या ठिकाणी उपस्थित असलेले त्याची काळजी, कुंडलिक अण्णा तरगर, मल्लेश अण्णा कत्ती, बाळासाहेब पाटील, राजू पाटील, या ठिकाणी ज्यांनी सुरुवातीला भाषण केलं ते आमचे मित्र बाबा पाटील, मासा सरपंच, इथे उपस्थित असलेले बसवराज जेजी, नानासाहेब पाटील, विठ्ठल दोडमणी, माजी सरपंच तात्या मनसुळे, माजी चेअरमन सुशील कोटगोड, मल्लिकार्जुन गेजी, बसवराज जाबगोड, शिवानंद दोडमोड, संगाप्पा पाटील आणि युवक नेते अविनाश गडीकर, त्याचबरोबर व्यासपीठावर अजून भरपूर लोक उपस्थित आहेत. बसरगी माजी चेअरमन इथे उपस्थित आहेत. सगळे आसपासच्या गावातील सर्व ग्रामस्थ आणि बंधू मित्र, नाव भरपूर घेण्यासारखी आहेत, कारण 15 वर्ष झाले, अजून जास्त वेळ झालेला नाही. 15-20 वर्षापासून माझा वैयक्तिक संबंध या जत तालुक्याशी आहे. दुर्दैवानं अजून कन्नड बोलायला शिकलो नाही, मात्र थोडं थोडं कळायला लागलं, स्वल्प. आणि म्हणून पीएम काका आता जे बोलले ते मला थोडं थोडं कळलं. काका, मला वाटतं तुम्ही सांगत होता की अजून पीएम पाटील संपलेले नाही, बरोबर आहे ना? आणि पीएम पाटलांना वसंतदादा घर संपू देणार नाही. पीएम पाटलांवर खूप प्रेम आमच्या घराने केलं आणि खास करून कदम साहेबांनी पीएम काका तुमच्यावर प्रचंड केलं. आणि कदम साहेबांच्या निधनामुळे जेवढा त्रास त्यांच्या कुटुंबियांना झाला असेल, जेवढा त्रास विक्रम दादाला झाला असेल, तेवढाच त्रास तुम्हाला देखील झालाय, हे आम्हाला तुमच्याकडे बघूनच कळतं. मात्र काका, तुम्ही आता घाबरायचं नाही. तुमच्या पाठीशी, तुमच्या प्रत्येक अडचणीत, तुमच्या चांगल्या वेळेत, तुमच्या प्रत्येक संघर्षात हा वसंतदादांचा नातू विशाल पाटील तुमच्या बरोबर धाडसाने आणि साक्षीर होता. तुम्ही बोलताना बोलला की पीएम पाटील घरी बसले त्यामुळे नुकसान झालं का? आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की आज जत तालुका काँग्रेस थोडीशी कमकुवत झाली आहे, ते तुम्ही घरी बसल्यामुळे झाली आहे, हे आम्ही नाकारून चालणार नाही. आणि म्हणून जत तालुक्यातून पुन्हा जर काँग्रेसचा खासदार करायचा असेल आणि जत तालुक्यातून पुन्हा जर काँग्रेसचा आमदार करायचा असेल तर आता पीएम काका घरी बसून चालणार नाही. तुम्ही बाहेर आलं पाहिजे, तुमची तब्येत चांगली करून घेतली पाहिजे. कारण तुमची तब्येत चांगली असली तर कार्यकर्त्यांना धाडस नाही. या ठिकाणी तुम्ही आजारी असल्यामुळे तुमच्या गैरहजेरीत तुमचा गट, तुम्हाला मानणारे जिल्ह्यातली, तालुक्यातली लोक ही कमजोर पडतात. आज पीएम काका तुम्ही आला, तुमचे मी आभार मानतो. तब्येत बरी नसताना सुद्धा तुम्ही व्यासपीठावर आलात, तुम्ही बोललात, जेव्हा कार्यकर्त्यांचं मनोबळ आणि जोश वाढ. या जत तालुक्याचे आणि वसंतदादा कुटुंबियांचे संबंध हे आज 2-5 वर्षांचे संबंध नाही. या घराण्याचे आणि ह्या तालुक्याचे संबंध हे 3-4 पिढ्यांचे आहे. 50-60 वर्षापासून आपण एकामेकाशी प्रेम करतो, एकामेकावर अवलंबून आहे. सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी पाणी आणण्याचं मूळ मुहूर्तमेढ बाबा पाटील भाषणात बोलले, हा वसंतदादांनी लावला.
म्हैसाळ प्रकल्पाची सुरुवात झाली आणि पाणी ह्या ठिकाणी यायला दादांनी त्यावेळेला सुरुवात 1989 साली दुर्दैवानं वसंतदादा आपल्यातून लवकर निघून गेले. तर वसंतदादा आणि 5-7 वर्ष जगले असते पीएम काका तर पाणी आपल्याला तेव्हाच आलं. त्यानंतरच्या काळात वसंतदादांचं घर हे राज्यात आणि देशात कुठल्या मंत्रिमंडळात जाऊ शकलं नाही. खूप विरोध झाला वसंतदादाच्या घराला दाबायचा आणि राज्य पातळीवर आपण फक्त खासदार किंवा आमदार राहिलो, मंत्रीपद मिळालं नाही. मात्र 2009 साली तुम्ही प्रतीक पाटलांना इथे निवडून दिल्यावर त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळालं आणि त्यांनी ताकदीनं दिल्लीतून भांडून 1000 कोटीचा निधी म्हैसाळचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणला. असं जर प्रतीक दादा अजून एकदा निवडून आले असते 9 साली आणि दिल्लीत जर गांधी परिवाराची सत्ता आली असती तर आतापर्यंत आणि 2-3 हजार कोटी रुपये या पाणी योजना पूर्ण करण्यात त्याच वेळ मिळाले. 1000 कोटी रुपये खर्च करून सुद्धा प्रतीक पाटील कुठल्याही नारळ फोड्याच्या कार्यक्रमाला आले नाही. पाणी देणं ही खासदाराची जबाबदारी असते. एखाद्या माणसाला आपण कामावर ठेवलं आणि त्यांनी काम चांगलं केलं ती त्याची जबाबदारी आहे. तुम्ही आम्हाला मत देताय, आम्हाला खासदार करताय, त्यानंतर तुमचं काम करणं, तुम्हाला पाणी आणणं ही आमची जबाबदारी आहे. प्रतीक पाटलांनी ती जबाबदारी पूर्ण केली. नारळ फोडायला आले नाही. पाणी पूजनाचे भरपूर कार्यक्रम झाले. प्रतीक पाटील कुठल्या पाणी पूजनाच्या कार्यक्रमात पुढे आले नाहीत. 1000 कोटी रुपये खर्च करून मिळवून देऊन दिल्लीतनं भांडून आणून सुद्धा प्रतीक पाटील वसंतदादांचा नातू असल्यामुळे पुढे केला नाही. मात्र 5 वर्षाच्या काळात बाबा पाटलांनी तुम्हाला सांगितलं फक्त 74 कोटी रुपये आजच्या या खासदारांनी दिल्लीत आणू शकलाय. फक्त 74 कोटी. 976 कोटी कुठे आणि 74 कोटी. पण ह्या बांधराने 74 कोटी आणले आणि 74 कोटीच्या बदल्यात 74 कोटी नारळ फोडली. नारळ भाग झाले काय, फक्त नारळ फुटा लागले सगळीकडे. आणि तेवढ्यावर न थांबता तुमच्या गावात येऊन हत्तीवर न सैल केली. हत्ती मेळामध्ये 13 लाख रुपये तुम्ही सगळ्यांनी गोळा केले. 13 लाख रुपये गोळा केले. शासनाकडे मला कळते 1 लाख 2 लाखच भरले गेले. काका तुमचं म्हणणं होतं भाषणात, तुमचं बरोबर आहे. 18 लाख रुपये हत्तीवरनं मिरवणूक काढायला उधळले. ती मिरवणूक संपायच्या आधीच तिथलं पाणी बी संपलं. अजून हत्तीवरनं फिरतोय. तुम्ही बसला इथं. वसंतदादांचा जर नातू त्या ठिकाणी खासदार असता तर तुम्हाला पाणी दिल्यावर स्वतःची दंड काढली नसती, स्वतःची मिरवणूक काढली नसती, जनतेची मिरवणूक काढली असती. हा आनंद तुमचा होता. आणि मी या ठिकाणी शब्द देतो, पाणी विशाल पाटील तुम्हाला आणणार, भरपूर पाणी आणणार. पीएम काका तुम्ही काळजी करू नका, मी खासदार होणार आहे, तुम्हाला पाणी आणणार आहे. आणि पाणी आणल्यावर तुम्हाला बिन पैशाचं पाणी तर आणणारच. तुम्ही जे गोळा केले 13 लाख रुपये आहेत ते सुद्धा वसूल करून तुम्हाला परत द्यायला होणार. अहो पैसे आपले, जमिनी आपल्या, स्कीम केली शासनानं, वसंतदादांनी, वसंतदादाच्या नातवानं. अरे मिरवणूक तुम्ही आमच्या पैशावर करताय, साखर आमच्या पैशावर वाटताय. नाही तुमच्या खिशातून पैसे वसूल केले तर वसंतदादाचा नातू सांगणार नाही. कुठले आले लोक, चुकून नंबर लागला, लॉटरी लागली. पण काय झालं, आमचे प्रतीक पाटील जरा तशाचे कायद्याचे शांत माणूस. जसं पीएम काकांनी म्हटले प्रतीक पाटील विशाल पाटील खूप फरक आहे. तो शांत माणूस आहे, कामाशी काम करतो. आणि म्हणून हे संजय पाटील आपलं लाटेत बंदूक घेऊन निघाला, चुकून गोळीला आली आणि ससा मेला. पीएम काका ससा मेला.
आता वाघ आलाय. तेव्हा आता खरा कोण शिकारी आहे त्यांनी मैदानात यावं, बघून घेऊ. घाबरण्यापैकी आम्ही नाहीये. आणि आता मला साथीला सगळी लोक मला मिळालेले आहेत, ताकद आपली वाढलेली आहे. तो साप मी पाळला, तो वसंताला घराची चूक झाली. 5 वर्ष आता खासदार आहे, त्याच्यापुढे 6 वर्ष विधान परिषदेची आमदारकी मिळाली, त्याच्या वादी 6 वर्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचं अध्यक्षपद, लाल दिव्याची गाडी मिळाली. त्याच्या आधी उपनगराध्यक्षपद मिळालं, जिल्हा परिषद सदस्यपद दिलं, त्याच्या आधी नगरपालिकेचं सदस्यपद दिलं. 25 वर्ष संजय पाटील सत्तेत आहे. सांगण्यासारखं एकही काम त्या माणसाला जमलं नाही. चूक आमची झाली, आम्ही सापाला पाणी पाजलं, दूध पाजलं. सापाला दूध पाजलं, सापाला मोठं केलं आणि सापाने आमच्यावरच वार केला. आणि आता मोठ्यापणाने सांगायला लागलाय की ज्याच्याशी सण करू त्याच्याशी जंग पण करू. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यांना साप पाळता येतो, सापाला दूध पाजता येते, त्यांना वेळ आल्यावर त्या सापाचे दात काढून त्याला ठेचायची पण ताकद ठेवतोय. दादांचा नातू शांत बसणार नाही. या लोकांना त्यांचा आम्ही धडा शिकवल्याशिवाय सोडणार. अहो काय अवस्था केली तू. मोदी आले सांगलीत, मोदी येऊन सांगा लागले अच्छे दिन देणार, अच्छे दिन. भाषणात बोलले लोक अच्छे दिन. 13,034 शेतकऱ्यांनी 5 वर्षात पीएम काका आत्महत्या केली. 13,000 शेतकरी. या 13,000 शेतकऱ्यांचे अच्छे दिन आले का? 13,000 शेतकऱ्यांची बायको, त्यांची पोरं, त्यांचा पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाला. कुठे राहायचं, कुठे जगायचं ही अवस्था, वाईट परिस्थिती त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची झाली आहे. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे अच्छे दिन आले का? लाखो रुपये खर्च करून आज आपण आपल्या मुलांना शिकवतो, ग्रॅज्युएट करतो, इंजिनियर करतो. ती लोक आज बिन नोकरीचे घरी बसले. कर्ज फेडता येईना शेतकऱ्यांना आज त्या मुलांच्या शिक्षणाचं. या लोकांना काय अच्छे दिन आले का? या मोदीचे आणि या संजय काकाचे स्वतःचेच अच्छे दिन चालले हत्तीवर ठेवणे. शेतकरी आज खूप अडचणीत आहे. 5 वर्ष बांधवांनो तुम्ही मागे गेला ह्या मोदीला पंतप्रधान करू. अजून जर तुम्ही परत मोदी निवडून आला तर आपण 5 वर्ष नाही 50 वर्ष मागे आपलं घर उद्ध्वस्त. हा संजय पाटील तुमच्या आमच्या घरात घुसून आपल्याला घरातून काढून आपल्या घराचा मालक होईल या पद्धतीचा माणूस हा खासदार म्हणून चुकून निवडून गेलेला. स्वतःच काय नाही मात्र दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर, इस्टेटीवर डोळा ठेवायचा. प्रत्येक भागात गावात जाऊन जमिनी घ्यायच्या, लाटायच्या, लोकांच्या भांडणं लावायची, लोकांना फसवायचं. या प्रकारचा व्यक्ती खासदार झाला. त्या प्रकारच्या व्यक्तीला आम्ही मोठं केलं. हे आम्हाला मोठं, खूप मोठं दुर्दैव आणि खेद आहे. मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की वसंतदादांचं जे प्रेम या तालुक्यावर होतं त्याच पद्धतीनं प्रेम विशाल पाटील तुमच्या सर्वांवर करणार. निवडणूक आपण जिंकणारच आहे, पण त्या निवडणूक जिंकण्यासाठी 23 एप्रिलला आपल्याला सगळ्यांना दिवस रात्र एक करून लढावं लागणार. दिवस रात्र त्या दिवशी आपण पूर्ण ताकदीनं मतदान बाहेर काढायला लागणार आहे. तुम्ही एक दिवस 23 तारीख मला द्या, मी माझं राहिलेलं अखंड आयुष्य तुमच्या सेवेसाठी घालवी. अहो भाजप आता संपत आली. आज राफेलचा निकाल कोर्टात लागला, भाजपच्या विरोधात राफेलचा निकाल लागला, सगळी कागदपत्र सादर करून घ्या, निकाल लागला. आज बसल्या बसल्या आता आम्ही मोबाईलवर बघत होतो जळगाव मध्ये भाजपच्या स्टेजवर येऊन लोकांनी भाजपच्या गिरीश महाजन मंत्र्याला आणि त्या आमदाराला आता लोक ऐकायला तयार राहील. फक्त जरा लोक घाबरतात, पण तुम्ही आता घाबरायची गरज नाही. आपण कुणाच्या बिंद्यात नाही, आपल्या हक्काचे आहे. हे पाणी आपल्या हक्काचं आहे, येणाऱ्या नोकऱ्या आपल्या हक्काच्या आहेत.
45 वर्षात सगळ्यात निच्चांकी दराचे नोकरीचे नोकर आज आहेत. निच्चांकी दर, नोकऱ्याच नाही लहान मुलांना. तरुण पिढी आज बिन नोकरीचं फिरते. पाणी नाही, शेतीकडे जाता येत नाही. लोकांनी जगायचं कसं जगायचं दोस्तांनो. आता आपल्याला हा मोदी घरी घालवा लागणार. दिल्लीत राहुल गांधीची सत्ता आणा लागणार. राहुल गांधींनी शब्द दिलाय की प्रत्येक गरीब कुटुंबियांना वर्षाला 72,000 रुपये खात्यावर टाकणार. हे राहुल गांधीचा शब्द आहे, गांधी परिवाराचा शब्द आहे. कुठला पोडी मोडी टोडीचा नाही. ही जुमलेबाजी नाही. अभ्यास करून निर्णय घेऊन जाहीर केलेली घोषणा आहे. गरीबाला 72,000 रुपये मिळवून द्यायचे. वर्षाला 5 वर्षात 3,60,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यावर मिळणार आहे. पण त्यासाठी राहुल गांधीला पंतप्रधान करावं लागणार आणि सुरुवात तुम्हाला चांगली लोकसभा मतदारसंघात करावं लागणार. या ठिकाणी मला उमेदवारी मिळू नये पण खूप लोकांनी प्रयत्न केले. खूप लोकांनी प्रयत्न केले की विशाल पाटील खासदारकीला उभारू नये. पण शेवटी फिरून फिरून राजू शेट्टीने निर्णय घेतला की ह्या लोकसभेला विशाल पाटील वसंतदादांचा नातूच उमेदवार. आणि मी तुमच्या आज पुढे आलेलो. शेतकरी संघटनेची साथ आता आपल्याला मिळाली आहे. आतापर्यंत शेतकरी संघटना फक्त ऊसासाठी बांधायची. या बिरुळ गावात ऊस असून ऊसा पलीकडे आता डाळिंबाची आणि द्राक्षाची शेती खूप मोठ्या प्रमाणात आणि द्राक्ष शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होती. आज संघटनेच्या माध्यमातून या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार. एक राजू शेट्टी दिल्लीत जाऊन दिल्ली हलवतात. त्यांच्या साथीला हा विशाल पाटील तिथे गेला तर पूर्ण जग हलवून ठेवून तुम्हाला शब्द देतो. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष यांच्या संघटित एकत्रित संयुक्त पुरोगामी आघाडीचा उमेदवार म्हणून मला चिन्ह मिळालं आहे बॅग. माझं नाव मतदार इलेक्शनच्या बूथच्या ह्याच्यावर 6 नंबरला. म्हणजे आता त्या बॅग मी मारणार आहे फिक्सर. त्यामुळे काळजी करायची नाही. मतदान करायचं, घरोघरी जायचं. आपलं चिन्ह बॅट आहे. सोनिया गांधींची बॅट आहे, राहुल गांधींची बॅट आहे, शरद पवारांची बॅट आहे, राजू शेट्टींची बॅट आहे. ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानीची बॅट आहे. बॅट या चिन्हासमोर बटन दाबून मला निवडून द्या. अजून निश्चितच खूप भाषणं होतील. तुमच्याकडे खूप वेळ येणार. सगळ्यांना तुम्हाला वैयक्तिक नावाने मी बऱ्यापैकी लोकांना ओळखतो. मी तुमचा माणूस म्हणून दिल्लीत पाहतो. तुमचा मुलगा म्हणून मला समजा. मी दुसरा कुणाचा नाही, मी तुमचा आहे. हा आपला विशाल आहे, तुमचा विशाल आहे. तुमच्या विषयाला दिल्लीत पाठवा एवढी शेवटची विनंती करून मी थांबतो. नमस्कार.